सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जिहाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। महापौर आणि पालिका आयुक्तांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। ठाकुर्लीतील मातृकृपा इमारत कोसळून अनेकांचा जीव गेला। या इमारतीतील बेघर कुटुंबियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही सुटला नाही। पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आजही येथील कुटुंब आशेवर बसले आहेत। गुरुवारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुपारी 3 वाजता ठाकुर्लीतील त्या पडलेल्या इमारतीची आणि आजूबाजूच्या इमारतींची पाहणी केली। यावेळी आमदार संजय दत्त, पक्ष निरीक्षक संजय चोपणे, प्रवक्ते संतोष केने, कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे, नगरसेवक विश्वनाथ राणे, रवी पाटील, सदाशिव शेलार, माजी नगरसेविका शारदा पाटील, गंगाराम शेलार, शिक्षण मंडळी समिती उपसभापती अमित म्हात्रे, प्रणव केने यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, अशा घटना घडण्यामागे विकासक आणि राजकीय नेते यांची मिलीभगत आहे। पालिका हद्दीत विकासक आणि त्यांच्या दलालांचा सुळसुळाट पसरला आहे। ठाकुर्लीतील ही इमारत धोकादायक असून घर मालक भाडेकरूंकडून घर भाडे घेत होते। अशा दुर्घटनेत पालिका प्रशासन घर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत आहेत। मात्र या घटनेला पालिका प्रशासन आणि सत्ताधारीही तितकेच जबाबदार आहेत। त्यामुळे महापौर, आयुक्त आणि स्थायी समिती सभापती यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। ठाणे आणि डोंबिवलीच्या दोन्ही घटना ज्या आहेत ह्या अतिशय दुर्दैवी आणि गंभीर आहेत। सामान्य नागरिकांचे मृत्यू झालेले आहेत आणि पूर्णतः महापालिकेचं प्रशासन, त्या ठिकाणची सत्तेवर असणारी मंडळी यांचं आणि बिल्डरांचं संगनमतानंच हे सगळं झालेलं आहे की जी अधोगती झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणूनच इथे ह्या महापालिकेत झालेल्या डोंबिवलीच्या घटनेमध्ये तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। माझं म्हणणं आहे जो महापौर आहे, जे पदाधिकारी आहे, त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे। या घडलेल्या घटनेच्या चौकशीकरिता विशेष चौकशी समिती स्थापन करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे। तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटची घोषणा जी मागच्या सरकारमध्ये आम्ही जी केली होती ती या सगळ्या महापालिकेला लागू करावी आणि त्याच्या कामाला नोटिफिकेशन काढून लोकांच्या हरकती घ्यायला सुरुवात करावी। म्हणजे 6 महिन्यामध्ये जरी ही प्रक्रिया पूर्ण करू शकलो तर निदान नवीन कन्स्ट्रक्शनला वाव मिळेल। उद्या जरी लोकांना विस्थापित लोक होणार आहे ती सोय तुम्ही काय करणार आहात त्याला काहीतरी आम्हाला उत्तर शोधता येईल आपल्याला होता। मी 2 म्हटलं, पण तिसरी जी आमची मागणी राहणार आहे की ह्या सगळ्या महापालिकेच्या कारभाराची ही जी काही अनप्लॅन ग्रोथ झाला आहे कशामुळे घडला याची किंमत आता मोठी सामान्य लोकांना मोजावी लागते। तर याची एक स्वतंत्र SIT निर्माण करून आता मला वाटतं सरकारनं किंवा एक कमिशन ऑफ एन्क्वायरीच्या अखेरीत सिटिंग जज त्याला नेमून ही चौकशी झाली पाहिजे की ज्याच्यामुळे लोकांना पब्लिकला ॲक्सेस राहील, आपलं म्हणणं मांडण्याकरता त्याला कायदेशीर अधिकार राहील। तरच मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या वाढत्या शहराच्या या सगळ्या प्रश्नाला उत्तरं शोधता येईल। आरक्षण सोडत व प्रभाग फेररचना या बोगस असल्याच्या संदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे मनसेचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष राजू पाटील यांनी सांगितले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले आरक्षण हे भाजपा नगरसेवकांच्या फायद्यांसाठीच करण्यात आले आहे। या आरक्षणामध्ये मनसेच्या नगरसेवकांना लक्ष्य करण्यात आले असून मनसेच्या 9 नगरसेवकांचे प्रभाग जाणून बुजून तोडण्यात आले आहेत। शिवाय सत्ताधारी असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी इतर पक्षांना संपविण्याचा कट रचला असल्याचेच या प्रकारामुळे स्पष्ट होत असून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रमोद तथा राजू पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली। निवडणूक आयोगाचे आदेश धाब्यावर बसवून ही रचना करण्यात आले असल्यामुळे या संदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचना करताना काय त्रुटी आणि घोटाळे झाले आहेत ते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रदर्शित केलेले आहेत आपल्यासमोर। या घोटाळ्यांमध्ये सत्ताधारी पक्षांनी काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून या प्रभागाची रचना केलेली आहे। त्यात जास्तीत जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कसा फटका बसेल याची दखल त्यांनी घेतलेली आहे।
आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षा त्यांना जास्त धास्ती वाटते, हेच आमचं यश आहे। आणि ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक कुठलेही प्रभाग होत्या ती आपली खंबीरपणे लढवणारच आहे, परंतु पायाखालची जमीन सरकल्यामुळे यांनी ती रचना बदलली आहे आणि याचा हरकत आम्ही निवडणूक आयोगाकडे घेतलेली आहे। निवडणूक आयोग काय निकाल देतात त्याच्याकडे आमचं लक्ष आहे, त्याच्यानंतर आम्ही आमची व्यूहरचना करणार आहोत। तर या होत्या आजच्या ठळक बातम्या। पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत नमस्कार।